पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून मला त्रास दिल्याचं दिलीप खेडकर यांनी म्हटलंय। संबंधित क्लीनरचा कोणताही वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे नाही असंही खेडकर म्हणालेत। माझ्या घरातून त्याला ताब्यात घेतल्याचा कोणताही पंचनामा तयार करण्यात आलेला नाही असं सुद्धा त्यांच्याकडून म्हटलं गेलंय। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, हे सर्व पुरावे मी वरिष्ठ अधिकारी आणि न्यायालयामध्ये सादर करणार असल्याचं सुद्धा दिलीप खेडकर यांनी म्हटलंय। जो काही अपहरणाचा गुन्हा जो दाखल केलेला होता तो खोटा आहे। कोणाचंही अपहरण केलं नव्हतं। ज्या तपास यंत्रणाने सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर आणली पाहिजे किंवा लोकांच्या समोर मीडियाच्या समोर जे दिली पाहिजे ती सत्य परिस्थिती न देता त्या ठिकाणी तो गुन्हा अधिक कशा पद्धतीने एकदम गंभीर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। पोलीस त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही ताब्यात घेतलं, परंतु त्याचा कुठलाही पंचनामा ते दाखवत नाहीयेत, कुठली व्हिडिओ क्लिप दाखवत नाहीयेत आणि अशा पद्धतीने अजून यांना कशा पद्धतीने गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवता येईल असा त्या ठिकाणी प्रयत्न झाला।